या सन्माननीय गुरुनाथजी खाडे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मान ऑफ द मॅच. आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान ऑफ द मॅच दिली जाईल. समीर माळी यांना सुद्धा विनंती, आपण मंचावरती यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आणि एक नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. जयशंकर चांदई वर्सेस आनंदी 11 आई भवानी शेलू. या दोन टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्यातील हे दोन संघ एकमेकांच्या आमने सामने या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आपल्याला कर्जत तालुक्याचा एक जबरदस्त आवाज ऐकायला मिळेल. आदरणीय सबीरजी सोमणे सर यांना आपण इन्व्हाइट करू. थँक्यू सो मच. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. समीर माळी, आपण स्टेजशी संपर्क साधा त्वरित. बडवल बी संघाचा कर्णधार, आपण आयोजकांशी संपर्क साधावा. वेल प्लेड जर्मन डवळेपाडा संघ बंटी 11 या स्वर्गीय बंटी 11 या नावाने संघ खेळतो आणि मान ऑफ द मॅचचा खिताब जिंकला तो सचिन केवनेने. अभिनंदन. आणि पराभूत बडवल बी संघाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही इथे करतोय. जगदीश स्मृती चषक 2025 आजच्या डे नाईट फॉर्मॅटमधील आणखी एक सामना तुमच्या भेटीला आलाय. कर्जत ग्रामीण क्रिकेट सध्या तुम्ही अनुभवाल या स्पर्धेमध्ये. दोन्ही कर्जत तालुक्यातील संघ, एका बाजूला आई भवानी शेलू आणि त्यांच्या विरोधात श्री 11 जयशंकर क्रीडा मंडळ चांदई. या दोन संघादरम्यानची लढत. पहिला ऋतिक गोलंदाजीसाठी आलाय. शेलू संघाला आज मात्र पुरस्कृत केलेत. शेलू ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक अर्थातच सरपंच, थेट सरपंच शिवाजीदादा खारीक यांचे सुपुत्र अभयजी खारीक. आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय नरेंद्र गुमारे पुरस्कृत श्री 11 जयशंकर चांदई. या दरम्यान आमचे पाहुणे राकेश पाटील, एक उत्तम खेळाडू, बडवळ संघाचा महत्वाचा खेळाडू राकेश पाटील याला इथे सन्मानित करण्यात येईल. बैठक शॉट, बैठक सजवले सचिनने. बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार. यांचा सन्मान या ठिकाणी संपवणे. अंकुश कराळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान येथे होतोय. बैठक शॉट पाहायला मिळाला सचिनच्या बॅटमधून, षटकार. राकेश पाटील यांचा सन्मान. वेगवान चेंडू ऋतिक कडून, निर्धाव चेंडू. खेळाडू कक्षामध्ये फक्त 9च खेळाडू असतील हे लक्षात असू द्या. शेलू संघ आयोजकांकडून तुम्हाला ही एक ताकीद आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असतील, बाकी कोणीच नसणार. 7 धावा. पुढे आला होता ऋतिकच्या विरोधात. हलक्या हातानं मात्र चेंडू ड्राईव्ह केला तो सचिनने. सचिन जाधव आणि भावेश कुंभार हे सलामीची जोडी सध्या मैदानात. आज कुमार पाटील नाहीये, साई देखील नाहीये. नवोदित खेळाडूंचा भरणा मागच्या 2 वर्षांमध्ये मी सातत्यानं पाहतोय. शेलू प्रीमियर लीग या स्पर्धेतून अनेक खेळाडू येत आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थ्रो केला. आय थिंक सागर कोळंबे होता टीमचा कॅप्टन त्या ठिकाणी. वेगानं थ्रो केला नाही, त्याला ठाऊक होतं विकेट किपर दूर होता. बॅकअपला देखील खेळाडू थोडा चाचपडत येत होता. मागच्या मॅचमध्ये पहा काय घडलं. शेवटच्या षटकात 29 धावा आल्या, परंतु त्या धावांचा पाठलाग केला. सिंगलने स्कोर 9. शेलू विरोधात चांदई, 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध हा चेंडू होता. बॅट कुठेतरी लागली खेळपट्टीला, त्या कारणास्तव बॉल वेगाने ट्रॅव्हल झाला नाही. पहिलं षटक समाप्त झालं ऋतिक कोळंबेचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्या बिनबाद 10. 5 ओव्हरचा सामना. लाखाचं पारितोषिक असलेली स्पर्धा. अध्यक्ष आगरी समाज उन्नती मंडळ बदलापूर सन्माननीय दिलीप शेठ बैकर या स्पर्धेसाठी प्रमुख मार्गदर्शक सूर्यकांतजी बैकर साहेब समाजसेवक हर्षदजी दिलीप बैकर साहेब यांचं देखील अनमोल असं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं आणि अमोलजी दिलीप बैकर यांच्या वतीनं संपन्न होणारी स्पर्धा. धर्मवीर मैदान अगदी विठ्ठल कामतच्या हॉटेलच्या बाजूला हे मैदान आहे. हा जो समोरून हायवे जातोय बदलापूर कर्जत, सातत्यानं त्याचं काम चालू आहे. लवकरात लवकर होईल. 2 ते 3 वर्षांपूर्वी अशी अवस्था होती की कर्जतमधून 4 ते 5 वर्षांपूर्वी कर्जतमधून मी खरवई नाक्यावरती 15 ते 20 मिनिटांमध्ये यायचो. आता 15 ते 20 मिनटं मला शेलूपर्यंतच होतात. तरी आमच्या शेलूपर्यंत ठीकठाक आहे पाहिला तर, परंतु शेलूपासून बदलापूरपर्यंतचा रस्ता अगदी गुळगुळीत आहे. त्याचं काम देखील चालू आहे. सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं जाळं सध्या तुम्ही पाहताय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. सचिन कमालीची फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. काय फिल्डिंग केले, लाजवाब. 2 धावा आपल्या टीमसाठी त्याने वाचवल्या. चांगली फिल्डिंग. थर्डमॅनचा फिल्डर, कव्हर पॉइंटचा फिल्डर ओमकार भोईरकडून. बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला होता. जोरदार स्लाइस केलं होतं. वैभव थेर आलाय मोठ्या गोलंदाजीसाठी. चांगली फिल्डिंग ओमकारकडून. दोन्ही टीमकडे यंग टॅलेंटचा भरणा आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने अँगल बनवत टाकणारा हा चेंडू पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. दोन्ही संघातील खेळाडूंची, जुन्या जाणत्या खेळाडूंची नावं घ्यायला सुरुवात केली तर माझ्याकडे 12x2 24 नक्की होतील. परंतु मागच्या 2 वर्षांमध्ये ते सगळे खेळाडू बाहेर आहेत आणि हे नवीन जोमाचे खेळाडू सध्या मैदानात आहेत. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला फटका खेचला. गॅपमध्ये सिंगलला डबल नाही. एकच धाव. चांगली फिल्डिंग. डीपमध्ये असणारा फिल्डर राज गोरेकडून. भावेश आणि त्याच्या साथीला सचिन. 5 दोन्ही बाजूने युद्ध मात्र चालू आहे. यानंतर पहिल्या फेरीतील सामना होईल. चौदा धावा धाव फलकावर. फुलटॉस बॉल कव्हर पॉइंटमध्ये. पुन्हा चांगली फिल्डिंग ओमकारकडून. गॅप शोधायची होती ती मात्र भावेशला. कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक भली मोठी गॅप आहे, ती शोधायची होती परंतु ती शोधता आली नाही. प्रेक्षकांची गर्दी सध्या मैदानात तुम्ही पाहताय. कासगावचं हे क्रीडांगण, धर्मवीर मैदान त्या आणि तिथे संपन्न होत असणारी स्पर्धा जगदीश स्मृती चषक 2025. 15 धावा. 5ला बॉल समोर खेचलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. वाडीश लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. वरती खेळतोय. संघाची धावसंख्या 21 आहे. वैभव थेर मोठ्याच्या विरोधात. सचिन जाधवचा तडाखा पुढे आला. फसवलाय सचिन जाधवला वैभव थेरने. नितेश त्याचा झेल घेतोय. महत्वाची विकेट प्राप्त केले मोठ्याने सचिन जाधवची.
चला चेंडूची पूर्तता त्वरित करा. मला असं वाटतंय ही सिमेंटची खेळपट्टी आहे. पुढच्या 5 दिवसांमध्ये कम से कम एखाद डझन चेंडू नक्कीच लागतील. जास्त पण कमी नाही. कारण पहिल्या मॅचपासून 60-70 70-80 आणि जे षटकार, मला असं वाटते आत्तापर्यंत सर्वात लॉंगेस्ट सिक्सर कोणता असेल तर सचिन केवनेने मारलेला तो स्क्वेअर लेगला षटकार. तो फटका एवढा लांब होता, म्हणजे तो चेंडू जेव्हा हवेत होता ना त्या अंधारात म्हणजे एखाद्या छोट्या बिंदूसारखा दिसत होता तो. हे आमचं स्टेज भव्य दिव्य व्यासपीठ श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली गाव आयोजित जगदीश स्मृती चषक 2025 ही स्पर्धा. पहा, हे व्यासपीठ पाहिल्यानंतर असं वाटते की एखाद्या मोठ्या भव्य हिंदी केसरीचं जे स्टेज असतं ना, मंच असतं भव्य दिव्य, तसा अगदी हे स्टेज आहे. भव्य मंच हा. 27 धावा 2 ओव्हरमध्ये. 1 विकेट गेले. भावेश स्ट्रायकिंग एंडला. ऋतिकचा बॉल आणि ते स्क्वेअर लेगला फिल्डर त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. भावेशच्या बॅटमधून षटकार. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केले भावेशने. तो शांत होता, तो आता आक्रमक झालाय. 33 धावा. वाईट यॉर्कर चॉप केले बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल ट्रॅव्हल होते. फक्त एकच धाव. कमबॅक करावंच लागणार आहे. धावांचं ओघ प्रचंड आहे. अक्षयने आल्या आल्या आसमान दाखवले गोलंदाज मोठ्याला. षटकारानंच खातं उघडलंय. धावसंख्या ती सध्या 34. भावेशच्या बॅटमधून देखील एक षटकार आला. 5 चेंडू 10 वरती तो खेळतोय. तिसरं षटक चालू आहे. आई भवानी शेलू अभय खारीक यांनी पुरस्कृत केलेला संघ आई भवानी शेलू आणि दुसऱ्या बाजूला श्री 11 चांदई नरेंद्रजी गोमारे. दोन्ही कर्जत तालुक्यातील संघ. कर्जतचं ग्रामीण क्रिकेट येत्या काळामध्ये कर्जतची एक प्रीमियर लीगची स्पर्धा देखील संपन्न होणार आहे. 34 धावा. तिसरं षटक. 1-34. यॉर्क टाकला इथे, मात्र समोर खेचण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. वाडीश लॉंगॉनचा फिल्डर तिथे पोहोचतोय. अक्षय कदाचित ड्रिल करून दाखवत होता की हेलिकॉप्टर मारण्याची संधी होती, परंतु हा वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा सिंगलने स्कोअर 35-35. माझ्या समवेत गुणसंख्या लेखक दीपेश मराडे. लॉंगॉन आणि मिडविकेटच्या मधोमध अगदी हा फटका होता. 3 सीमारक्षक आहेत ऑन साईडला, 2 सीमारक्षक ऑफ साईडला. सिंगल आले. चांगलं कमबॅक. पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतरच्या 3ही चेंडूंवरती 3 सिंगल मात्र आलेले आहेत. स्कोर 36-36. विकेट कीपर की शॉट फाईन लेग. विकेट कीपर नितेशने मात्र झेल सोडलाय आणि ते फेक देखील केले. बॅकअप आहे मागे. सोपा झेल नव्हता एवढा. टॉवरच्या वरती चेंडू गेला आणि अगदी उलटा धावत होता तो मात्र नितेश. त्याचा कॉल होता. शॉट फाईन लेगचा फिल्डर थांबला त्याच्या कॉल पायी आणि तिथे झेल मात्र सुटला. चांगला प्रयत्न नितेशकडून. सिंगलच आले. धावा आहेत त्या 37. राहुल चव्हाण आपण कॉमेंट्री बॉक्सच्या त्वरित संपर्क साधा. 37 धावा. 1 विकेट. लेटकट. गोलंदाजाच्या गतीचा वापर करून भावेश कुंभारने कलात्मकतेने चौकार खेचलाय. 4 धावा.
3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 41, एक बाद 41. बाद होणारा फलंदाज होता तो सचिन जाधव, त्याने देखील 8 चेंडू 17 धावांचं योगदान दिलं. भावेश कुंभार 7 चेंडू 15 वरती खेळतोय. शेवटच्या चेंडूवरती अगदी गोलंदाजाच्या गतीचा वापर करून त्याने चौकार खेचला आणि 3 चेंडू 8 वरती खेळतोय अक्षय. चला मॅच चालू करा, वेळ घेऊ नका जास्त. अनेक स्पर्धांच्या बाबतीत चर्चा करत होतो. KPL कर्जत प्रीमियर लीगची स्पर्धा अगदी थोड्याच दिवसांमध्ये येऊन ठेपलेली आहे आणि कर्जत तालुक्यातील दोन्ही संघ या मैदानात सध्या खेळत आहेत. 41 वरती एक अक्षय खारीक ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजीसाठी आलाय अतिश कोळंबे आणि एक वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं फलंदाजाने, परंतु थोडा धीम्या गतीने हा चेंडू आला अतिश कोळंबेचा. टप्पा पडला आणि गती थोडी कमी झाली या चेंडूवरची. बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न होता. 41 धावा. चौथं षटक. आडव्या पाठने अक्षय खारीक आहे, पुन्हा एकदा बॉल त्याने पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार. शेलूचा धमाका षटकार. व्हेरी डेंजरस कस्टमर अक्षय खारीक. षटकार त्याने केसलाय. 2 षटकार आलेत आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. 47 धावा संघाच्या. मिड विकेटला अक्षय खारीकचा फटका संपलाय. षटकाराचं चोख प्रत्युत्तर अतिश कोळंबेकडून. फलंदाज बाद अक्षय खारीक. पुढील सामना होणार आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांच्या विरोधात जनमान जोवेली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांच्या विरोधात जनमान जोवेली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी या. खरं तर जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई म्हटल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आपल्या भेटीला येते. टेनिस बॉलचा महा संग्राम, भारतातील एक अग्र नामांकित स्पर्धा. 47 वरती 2 विकेट. चौथं षटक. नुकताच बाद झालाय तो अक्षय खारीक. नवीन फलंदाज रजत आलाय. बाउन्सरचा वापर, खराब चेंडू, बॉल चाललाय फाईन लेगला. चौकार. जो सामना आहे तो मात्र कोळगाव भाईजान कोळगाव विरोधात श्री गणेश दैवली. पहिला सामना ठीक 3:30 वाजता चालू होईल. त्यानंतर सुराई विरोधात टेंबिवली. दुसरा सामना वेहळे विरोधात मांडा. तिसरा सामना हायवे दिवा विरोधात कारिवली. चौथा सामना वडवली बी विरोधात RCC पेठ. सर्व संघांना विनंती आहे वेळेत उपस्थित राहा. 51 धावा, 2 विकेट. चौकार आलाय. रजतने खातं उघडले स्वतःचं चौकाराने. पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होतोय. आतिशच्या हातातून चेंडू निसटला. पंचांकडे अपील. पंच इथे नाबाद घोषित करतायत. एकच धाव इथे जोडली जाणार. रनआउट देखील सुटला नॉन स्ट्रायकिंग एंडला. एकेरी धावेने स्कोर जाऊन पोहोचला आता 51 वरती 51. चौथं षटक चालू आहे. 52 धावा झाल्यात. अनोख्या स्टाईलला फटका खेचला भावेश कुंभारने. मिड विकेटला लाजवाब षटकार भावेश कडून. हा क्षण
ॲक्शन रिप्लेमध्ये हा फटका नक्कीच पाहण्यालायक असेल. हा फलंदाज एक वेगळ्याच शैलीचा, एक वेगळीच त्याची स्टाईल आहे बॅटिंगची. पहा एक नटराज स्टाईल. फक्त फिरला नाही तर बॉलला देखील वळवलं टायमिंगच्या जोरावरती. बॉल सीमारेषा पार. बावेच्या बॅटमधून षटकार. ते समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 58. विकेट गेल्या 2 अगदी 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. जय हनुमान जोवेली संघाला रिक्वेस्ट आहे इनिंग ब्रेकमध्ये आपला कर्णधार टॉससाठी पाठवा. सहर्ष स्वागत. अनेक स्पर्धांच्या चर्चा चालू आहेत आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई म्हटल्यानंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, भारतातील टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अग्रनामांकित स्पर्धा, ती देखील आपल्या भेटीला येते पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये. 58 धावा. धीम्या गतीचा बॉल, फटका फसला इथे, परंतु क्षेत्ररक्षक दूर होता तिथे पोहोचलाय आणि झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटला. 1 धाव. चांदई संघ फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आता थोडी खराब कामगिरी करत असताना अंडर फ्लडलाईट खेळणं थोडं कठीण काम आहे आणि डे नाईट मॅच असेल तर अतिशय कठीण आहे. राज आलाय शेवटच्या षटकात. भावेश आणि रजत सध्या मैदानात खेळतो. 8 बॉल 21 वरती खेळतो भावेश आणि रजत त्याला 3 चेंडू 5 वरती साथ देतोय. शेवटचं षटक 59 धावा. लास्ट ओव्हर. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. पहिलं सत्र सध्या प्रगतीपथावर आहे. शेवटचं षटक चालू आहे. जगदीश स्मृती चषक 2025 भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आजच्या रात्रीतील दिवस रात्रीतील खेळामधील या पोलमधील हा 3रा सामना आहे. शेवटचा सामना बाकी आहे. काटे विरोधात जोवेली. 60 वरती 2. ऑफच्या बाहेरचा चेंडू खेचलाय, खेचून मारला मिड विकेटला भावेश कुंभारने. षटकार. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे बदलापूरचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी भोईर साहेबांचे इथे आगमन झालं. विनंती आहे दीपकजी भोईर साहेबांना आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. 66 वरती 2. शेवटचं षटक. षटकार आला भावेशच्या बॅटमधून. पुन्हा पोलचा फटका. क्षेत्ररक्षक पुढे आला. झेल सुटलाय. चांदई टीम कडून चौकार. मॅच मध्ये 70 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. 3 चेंडू बाकी आहेत आणि 70 धावा झाल्यात त्या आई भवानी शेलू संघाच्या. हा षटकार आहे. भावेश कुंभार ठोकतोय षटकार. 6 धावा. पोलचे फटके सातत्यानं भावेश कुंभार कडून खेळले जात आहेत. त्याची फटक्यांची शैलीच वेगळी आहे. स्टाईल त्याच्या बॅटिंगचे वेगळी आहे. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बदलापूरचे दीपकजी भोईर साहेबांचं आगमन इथे झालंय. त्यांना विनंती आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. चला मॅच स्टार्ट करा. वेळ घेऊ नका. 2 चेंडू बाकी आहेत.
पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये परफेक्ट समाप्त झालीत. आता 9 वाजून 25 मिनिटं झालीत. 2 चेंडू बाकी आहेत. विकेट 2 गेल्यात. चौकार षटकार देखील मारले गेलेत. हाय स्कोरिंग मॅच सध्या चालू आहे. 11 चेंडू 37 वरती खेळतोय तो भावेश कुंभार. सचिन जाधवने सुरुवात केली होती. अक्षय खारेकने साथ दिली आणि आता शेवटाला पेटून उठलाय तो भावेश कुंभार. 76 धावा 2 विकेट. राजला निर्धाव चेंडू टाकावेच लागतील. धावा रोखाव्या लागतील. प्रयत्न करतोय. हा देखील बॉल चाललाय. वाडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. भावेश कुंभारचा आणखी एक षटकार. महत्वाचे क्रिकेट मधलं पहा तिथे झेल सुटला. चौकार गेला. त्यानंतर 2 षटकार आले. म्हणजे जवळजवळ 16 धावा. शेवटचा चेंडू राजचा. एकच धाव मात्र या चेंडूवरती नक्कीच जोडली जाईल. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 13 चेंडू 43 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग मात्र भावेशने साकारली आहे. सुरुवातीला सचिन जाधवचं आक्रमण अगदी आपण पाहिलं. 8 चेंडू 17. त्यानंतर अक्षय खारेकने 6 चेंडू 14चं योगदान दिलं आणि सचिन अक्षयच्या नंतर भावेश कुंभारनं बॅटला आपल्या चुंबन घेत असताना का घेऊ नये, कारण त्याच बॅटमधून त्याने षटकार चौकारांचा पाऊस पाडलाय. 13 बॉल 43 धावसंख्येची नाबाद इनिंग त्याने साकारले. अभिनंदन भावेश कुंभारचं. यस, जय हनुमान जोविले संघाचा कर्णधार देखील इथे उपस्थित झाला. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई या 2 संघादरम्यान मात्र इथे टॉस संपन्न होईल. अभयजी शिवाजी खारीक साहेब यांना विनंती, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. अभयजी शिवाजी खारीक साहेबांना विनंती, आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. आज खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय संघ आई भवानी आनंदी 11 शेलू हा संघ या मैदानावरती त्यांनी बांधलाय. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. एका बाजूला बदलापुराचा स्थानिक संघ तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर जय हनुमान जोबिली बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे, त्याच्या विरोधात तुम्ही पाहताय खरं तर जय दुर्गा माता काटई. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. छापाचा कॉल आणि आलाय काटा. मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हा. करण टॉस जिंकला, सर्वप्रथम निर्णय कळवायचा. क्षेत्ररक्षण. आज खरं तर टोंडरे येथे देखील जोबिली संघ खेळत होता. त्या स्पर्धेमध्ये तो उपस्थित नव्हता. आज देखील बाहेरचा दौरा होता. हो, बाहेरचा दौरा होता, त्याच्यामुळे उपस्थित नव्हतो. काय म्हणशील करण, आज खरं तर ही स्पर्धा खेळण्यासाठी तू धावत पळत इथेपर्यंत पोहोचला. या स्पर्धेमध्ये असं काय पाहिलं की ही स्पर्धा खेळण्यासाठी तू इथपर्यंत धावत पळत पोहोचला? स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि जोईली असो, मांकेली असो, खरवई असो, हे एक प्रकारे आमचे घरचेच टुर्नामेंट असते, त्याच्यामुळे आपला घरची टुर्नामेंट नाही सोडू शकत. क्या बात आहे. कारण काय म्हणशील, आज खरं तर जोबिली संघ एक मोठा संघ आहे, परंतु मी म्हणेन थोडीशी अडखळत सुरुवात होते. संघ चांगली कामगिरी करतो जरूर, परंतु यंगस्टर खेळाडू असतील ज्याच्यावरती तुम्ही नेहमीच विश्वास दाखवता आणि आज खरं तर आम्ही नेहमीच म्हणत असतो ज्या प्रकारे करण धुळे बॅटिंग करतो, महेंद्र धुळे बॅटिंग करतोय, परंतु त्याच प्रकारे आपण पाहतो रोशन धुळे खरं तर त्याच्या बाबतीतून देखील धाबा येतात, परंतु तो थोडासा बॅकवर्डवरती खेळतोय. त्याचं कारण असं आहे की तो सध्या प्रॅक्टिसमध्ये नव्हता, परंतु आता कंटिन्यू येतोय, तर नक्कीच कमबॅक करेल. थँक्यू सो मच. खरं तर जोबिली टीमने टॉस जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केले टीम जय दुर्गामाता काटई या संघाला बॅटिंग करण्यासाठी आणि आता अजून एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मैदानावरती सामना तुम्ही पाहताय शेलू बनाम चांदई. धन्यवाद.
आपल्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर अभयजी खारीक साहेब आहेत, त्यांचा सन्मान आपण करू. मी विनंती करेल या स्पर्धेचे शिल्पकार अमोलजी बैकर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आपण अभयजी खारीक साहेबांचा यथोचित मान सन्मान करा. या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा शुभ सन्मान आपण करू, कारण आज त्यांनी शेलू संघाला इथे मात्र त्यांच्या माध्यमातून बांधण्यात आलं, त्यामुळे आपण हा सन्मान करतोय अमोलजी बैकर साहेबांच्या शुभ हस्ते. अभयजी खारीक साहेबांना विनंती आपण पुढे आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा. त्याचबरोबर मी विनंती करेल बंधू राऊत साहेब आपण या आपला सन्मान आम्ही करू. या मुख्य व्यासपीठावरती बंधू राऊत साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मंचावरती करतोय. एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कर्जत तालुक्यातील दोन्ही संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतील. एका बाजूला श्री 11 जयशंकर चांदई आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय मैदानावरती संघ खेळतोय आई भवानी आनंदी 11 शेलू. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मी विनंती करेल अमोलजी बैकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण बंधू राऊत साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान आपण करा. माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार आणि त्याचबरोबर आपण एक सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन बंधू राऊत साहेबांचा हा मान सन्मान या मंचावरती आपण करत असताना तदनंतर मी विनंती करेल जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र अध्यक्ष बदलापूरचे आमचे दीपकजी भोईर साहेब आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती जरूर करू. त्यांचाही शुभ सन्मान आपण करू. मी विनंती करेल अमोलजी बैकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा दीपकजी भोईर साहेबांचा. हा शुभ सन्मान तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दीपकजी भोईर साहेबांचा हा मान सन्मान होत असताना ऑन साइडला खेळलाय, फटका फसला की काय, मिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर एक चांगला झेल तिथे टिपला आणि राज गोरेला आता इथून मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट. मी म्हणेन पूर्णपणे इथे बागफडवरती होता. बॅट्समन तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये वैभव थेर. खर तर राज गोरेना 3 चेंडू इथे मात्र तो बीट झाला. चौथा बॉल इथे मात्र फेस केला. वैभवने अजून एक देखना स्ट्रोक तुम्हाला बाहेर मिळतोय. आधीच्या बॉलवरती मिड विकेट, तर या बॉलवरती लॉंग लेगला ठोकलाय. सरळ बॉल चाललाय माउंट लाईनच्या बाहेर. षटकार. हे बाय
मार्क प्रति षटक क्रमांक पहिलं त्याने मात्र आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून टाकण्यात आलं. 4 चेंडूवरती तो पूर्णपणे हाबी ठरला. 4 चेंडूवरती एकही धाव नव्हती, परंतु 5व्या आणि 6व्या बॉलवरती अक्षरशः तुटून पडलाय. वैभव थेरला तुम्ही पाहताय. खरं तर नेट नंबर 3 वरती वैभव दाखल झाला. या बॅचमध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. संकटमोचक कामगिरी त्याला या बॅचमध्ये करावी लागेल. खरं आपण जर पाहिलं तर नेट नंबर 3 वरती तो दाखल झालाय. पहिला बॅट्समॅन ज्यावेळेस लवकर बाद होतो त्यावेळेस पूर्णपणे जिम्मेदारी असते ती म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर वरती आलेल्या बॅटरवरती. आणि आतापर्यंत मी म्हणेन काय बॅटिंग केली आहे, कारण सलग 2 षटकार आपण पाहिलेत बॅट्समॅन वैभव थेरच्या बॅटमधून. आज सागर कोलंबेच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. धावफलक तुम्ही पाहताय 12 धाबा. एका बाजूला कॅप्टनच्या भूमिकेत आपण पाहतोय टीम शेलू संघाच्या माध्यमातून भावेश कुंभार, तर दुसऱ्या बाजूला सागर कोळंबे टीम चांदई टीमच्या माध्यमातून संगणकाच्या भूमिकेत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर वेलकम डिजिटल फोटो स्टुडिओचे मालक आमचे योगीजी राऊत साहेब देखील आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहू शकता. खरं तर रंगरोगटी करण्यात आली. मग बॅनर असतील, त्यानंतर आपण पाहतोय सर्व फोटो सेशन असेल, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सजवण्यात आलं. त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. वेलकम डिजिटल फोटो स्टुडिओचे मालक योगीजी राऊत साहेब, तुमचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबरीनं पालकमंत्री प्रीमियर लीगचे ते दमदार आयोजक देखील आहेत. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 घेऊन निहाल आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती त्याने बन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर अचूक टप्पा, लाईन भरपूर चांगली होती. इथे देखील हाफ ट्रॅकर होता, परंतु लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली. त्याच्या मागे तुम्ही पाहता रक्षकाच्या भूमिकेत भरपूर चांगलं एक्स्ट्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल, कारण लाईन भरपूर आता खराब होती. परंतु चेंडूला त्यांना अडवलंय. दरम्यान धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती धाबा 13 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. काही मान्यवर आपल्यापासून रजा घेत असताना दीपकजी भोईर साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरं तर दिलीपजी बैकर साहेबांनी सांगितलंय, हर्षदजी बैकर साहेबांनी सांगितलंय, अमोलजी बैकर साहेबांनी सांगितलंय, आलेला प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून झालाच पाहिजे. इथे घडलंय काय, एस्टनच्या मागे यष्टिरक्षक बीट, शॉर्ट हडमानचा खेळाडू बीट, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बीट आणि बॉल ओलांडतोय सीमारेषा. लॉंग स्टॉप एंडला येतोय चौकार. मंगेश मैदानात दाखल झाला. बॅटची कडा होती. त्याच्या मागे यष्टिरक्षक बीट झाला आणि आता चौकार देखील येतोय. आणि धावफलक तुम्ही पाहता आता टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्या. आतापर्यंत 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरदास निहाल इथे फटका चांगला गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या हाताला चाटून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागील बॉलवरती चुकी केली, तिथे चौकार आला. आणि पुढच्याच बॉलवरती आता जखमी वाघ मैदानामध्ये डरकाळी फोडतोय. त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार. षटकार. सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीचे आमचे प्रोपायटर सागरजी फराड यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. क्वाड विथ क्लॅरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य आणि त्याच वाक्यावरती तुम्ही पाहताय पूर्ण महाराष्ट्रावरती भ्रमण करत असतात. आणि या स्पर्धेमध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडत असताना हाफ ट्रॅकर त्याला खेचून मारलाय. गोल गिरकी घेतली आणि अखेर अलोंग द कार्पेट बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. आलाय. धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 27 आकड्यावरती तुम्हाला 12 मॅच टार्गेट होतं. या बॅच मध्ये आपण पाहिलं पहिल्या डावामध्ये धावा बनल्या 83 आणि आता 84 धावाचं टार्गेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथे यॉर्करचा वापर करण्यात आला. हलक्या हाताने ढकललाय. बचावपात पवित्रा घेतला. एक सिंगल धाव इथे एकबळली गेली आणि धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. यांचं कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहू शकता. आमच्या सोबत दीपेश मराठे जोडले गेले. दीपू जे स्कोररच्या भूमिकेत आहेत.
आमच्या बरोबर डाव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतील आमचे जय माळी आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बाटची कडा घेतली त्यांच्या मागे एसटी रक्षक पोहोचला, एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर आता बॅटर वैभवला हे तो मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट. सध्याच्या घडीला तुम्ही कॉमेंट्री बॉक्स पाहताय जय माळी आहेत. त्यानंतर मागच्या बाजूला आपण पाहतोय दिनेशजी इरबाळी, यशवंत मराडे, गोरखनाथ शेकटे, राज राऊत याने तुम्ही पाहताय. खरं तर सर्वांचीच मेहनत आहे या स्पर्धेमध्ये, कारण जगदीश मोती चषक जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेस सपाट मेहनत पुन्हा मानकिवली गाव घेत असतो आणि आता तुम्ही पाहता त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय. 84 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि त्याच धावांचा टार्गेट इथे मात्र चेस करत असताना 28 वरती धावून पोहोचलाय संघ जयशंकर चांदई. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये अजूनही जिंकण्याकरता 56 धावांची गरज आहे. करू नका कारण टायमर आता ऑन आहे. परफेक्ट आपण जर पाहिलं तर दुसऱ्या डाबाला सुरुवात झाली. 9:31 दुसऱ्या डाबाला सुरुवात झाली, परंतु आता आपण पाहतो ठीक 9:42 झालेत. अठरा चेंडूचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये 56 धाबांची गरज आहे. गोलंदाज प्रशांत येतोय. षटक क्रमांक तिसरा घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये प्रशांतने धावा खर्च केल्या 12. आता त्याच खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, फायलेचा खेळाडू पुढे सरकला आणि अखेर आता बॅटरला परतावं लागेल माघारी. बॅट्समन आउट होतोय आणि इथे तुम्ही पाहताय आगमन झालंय. खरं तर भजन सम्राट म्हणून ज्याची ख्याती आहे, हा आवाज तुम्ही बदलापूर नव्हे तर कल्याण, डोंबिवली, ठाणे, रायगड, कर्जत परिसरामध्ये देखील नेहमीच ऐकताय. ते आमचे गोड गळ्याचे अशोक बुवा मिनमिने यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आमचे एक लेजंड खेळाडू उदयजी मराडे त्यांचं आगमन झालंय. खरं तर 8, 9, 10 वर्ष मागे गेलो तर उदयजी मराठे म्हटलं तर 6 चेंडूमध्ये 6 विकेट संपादित करण्याचा तो विक्रम आजही अबाधित आहे. त्यामुळे क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे गोरेगावचे माज बुबेरे यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नुकताच खरं तर एक मोठी स्पर्धा पार पाडली गेली, गोरेगाव चषक. शैबाच्या बुबेरे त्या स्पर्धेचे आयोजक होते. त्याचबरोबर अखिलबाई असतील, आमचे हेमरबाई असतील, त्यांचाही आम्ही नावाचा उल्लेख जरूर करू. भरपूर मोठी स्पर्धा पार पडली आणि आमचे माज बुबेरे यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली. त्यांच्या मागे निहाल नाईक चांगला झेल जरूर टिपला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय नितेश. हा प्रकार ऑन साइडला खेचलाय, मिड विकेटला हो अगे साथ साथ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितेशला तुम्ही पाहताय पहिला बॉल फेस करतोय आणि त्याच्या बॅटमधून धमाका सिक्सर. इथे देखील फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धाबाचा तोटा, मागील बॉलवरती ताकद, या बॉलवरती न ताकद, बॉल सीमा पार. 4का बॅटिंग करतोय, 2 बॉल फेस केलेत, धावफलकावरती 10 धाबा त्याने एकवटल्यात या मॅच मध्ये. नितेशला तुम्ही पाहता धावफलक 38, 38 धाबा. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु घडलंय काय, धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अखेर सनीने थांबवलं नितेशला आणि यष्ट्या इथे उद्ध्वस्त केल्या रक्षकाच्या केली तोच खेळाडू नितेश.
षटक क्रमांक 3 बॉल पाहतोय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानावरती तेजस. इथे देखील हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक रजत होते. रजत मस्तेकडून झाली चूक. दरम्यान बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सहा धावा. बिग हिट सिक्सर. मानकिवली जोवेली खरबाई गावातून कोणी जर श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नागरिक वरिष्ठ मान्यवर आपण आला असेल तर या पण मंचावरती स्पर्धा आपली आहे. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक जाऊन पोहोचलाय. 48 धावा. धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. अजूनही 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 36 धावाची गरज आहे या मॅच मध्ये. पाण्याची व्यवस्था देखील मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे आपण जलपान करायचं असेल तर आपण करून घ्या. 12 चेंडूचा खेळ शिल्लक घ्या. 36 धावाची गरज. कल्पेश जमदरे देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं निखिल शेंडे, आशिष शिंगटे त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमची टीम श्री गणेश मानकिवलीचे जुने जाणते खेळाडू समाधान नवले यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं कासगावचे आमचे राहुल कराळे त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही जरूर करू. 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 36 धावांची गरज. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्गवरती आता रजत दाखल झालेत या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एरियावरती सनी. चला सराव बंद करा रजत, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. त्यामुळे आता सराव बंद करा. लगेच आपण खेळायला सुरुवात करतो. 12 चेंडू 36 ची गरज. गोलंदाज सज्ज होता. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फेस करतोय. यावेळेस तुम्ही पाहताय ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न सनीचा पूर्णपणे फसला. बागचा पाय बाकवला होता. षटकार दाखवायचा होता, नाही जमलं. पहिल्या बॉलवरती पूर्णपणे बीट करतो रजत. बसलेला तुम्ही पाहताय षटक क्रमांक 4 तो घेऊन दाखल झाला या मॅच मध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी रजतने केली. आता या मॅच मध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, कारण पंचांनी मागचा बॉल वाईट घोषित केला. पुन्हा एकदा पंच आता घोषित करता हा देखील चेंडू खराब. लाईन थोडीशी खराब, त्यामुळेच की काय आता अतिरिक्त या 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावा बहाल करत असताना तुम्ही पाहता यावेळेस रजत मसने धावफलक पुढे सरकेल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरिता अजूनही 34 धावांची गरज. इथे देखील पुन्हा एकदा लाईन खराब. सलगचा 3रा बॉल आता इथे मात्र वाईट फेकत असताना लाईन कुठेतरी भरकटलाय. मी म्हणेन गोलंदाज रजत, आणि सलग 3 बॉलवरती तो आता लाईन खराब टाकतोय. षटक क्रमांक 14 घेऊन तो दाखल झाला या मॅच मध्ये. खरं तर मोठी जिम्मेदारी आहे रजतच्या खांद्यावरती, परंतु आतापर्यंत मी म्हणेन 12 चेंडूमध्ये 36 ची गरज असताना पूर्णपणे 3 चेंडू इथे मात्र खराब टाकले. एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा बहाल केल्या रजतच्या माध्यमातून. इथे देखील बॅटची कडा होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे देखील एकवटी जाईल आणि धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा 52. 52 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज रजत पुन्हा आता सज्ज होता. इथे फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये घेतला. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षक पार मिळतोय.
साहिल होते भरपूर वेगाने चेंडूवरती पोहोचले. दरम्यान धाव मिळाली ते फक्त सिंगल. दुसरीच्या प्रवासाला इथे मात्र निघाले होते मी म्हणेन बॅटर तेजस, परंतु एका धावावरती आता समाधान मानावं लागेल आणि धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल 53 धावा. 10 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 31 धावांची गरज. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती बॉल नव्हता. दरम्यान एक चेकी सिंगल धाव इथे देखील एक वेळ जाईल. पहिले 3 बॉल जरूर खराब टाकले, परंतु पुढचे 3 बॉल मी म्हणेन भरपूर चांगल्यारीत्या आता फेकत असताना 3 चेंडूमध्ये मी म्हणेन फक्त 3 धावा पुढच्या 3 बॉलवरती खर्च केल्या. मोजून मापून आणि तोलून गोलंदाजी करत असताना आता गोलंदाज रजतला तुम्ही पाहता 9 बॉलचा खेळ शिल्लक, 30 धावांची गरज. हे 3 बॉल भरपूर महत्वाचे. इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला खेळला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यासाठी जर स्ट्राईक हवी होती तेजसला आणि अखेर त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दाबाची गरज या मॅच मध्ये. इथे तुम्ही पाहताय समीकरण आता येऊन ठेपलाय. 8 मध्ये 24 ची गरज. एक षटकार ठोकला. बॅट्समन तुम्ही पाहताय मदाराच्या मध्ये दाखल झालाय. तेजसच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार जरूर आलेत आणि तदनंतर एक चौकार देखील आला. भरपूर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला तेजस करतोय. एका बाजूला शेलू, दुसऱ्या बाजूला चांदई. या 2 टीमच्या दरम्यान मॅच रंगत असताना बॅटची कडा थडमाच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय, सिंगल मिळाली. आता दुसरीचा प्रयत्न करतील यात शंकाच नाहीये आणि दुसऱ्या धाब्यासाठी इथे यस फलंदाज बाद होतोय. खरं तर तू मे हे चित्र आपण जरूर पाहिलं, परंतु 2 धाबा इथे भरपूर वेगाने एकवटल्या. त्याला स्ट्राईक हवी आहे, परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय थोडेसे नाराज असतील. यावेळेस बॅटर आता मैदान सोडत असताना तुम्ही पाहताय सनी बॅक टू द पॅव्हिलियन. स्वरूपात एक फलंदाज जरूर बाद झाला, परंतु 7 बॉलचा खेळ शिल्लक, 22 ची गरज. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळला, स्क्वेअर लेगला बॉल चालला. बारशे वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, 16 धावांची गरज. टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण 84 धावाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना अक्षरशः तुटून पडलाय मैदानावरती. एक हाती किल्ला लढवत असताना धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आता भरपूर वेगानं पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय. 68 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता 16 धाब्याची गरज. 6 चेंडूमध्ये 16 इथून चेस करावा लागतील. या मॅच मध्ये समीकरण आता येऊन ठेपलाय, परंतु खरं तर सनी ज्यावेळेस बाद झाले धावचीच्या स्वरूपात ते थोडेसे नाराज होते, परंतु आता ते देखील खुश असतील. 6 मध्ये 17ची आवश्यकता. बघा आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो स्कोरर थोडंसं करेक्शन करत असताना, कारण धावफलक 67 या आकड्यावरती आहे वैभव, त्यामुळे आता 6 चेंडूमध्ये 17ची गरज आहे. सुपर ओव्हर हा स्पर्धेचा नियम आहे, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ज्यावेळेस सनी बाद झाले ते थोडेसे नाराज होते, परंतु आता षटकार आलाय त्यामुळेच की काय आपण पाहतोय आता ते देखील खुश असतील. 20 मिनिटं इथे मात्र कंप्लीट झाले, त्यामुळे पंच विनंती आहे एक खेळाडू 30 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल या षटकासाठी. या 5व्या षटकासाठी एक खेळाडू जरूर
सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ झाला, त्यामुळे आता एक खेळाडू तुम्हाला जरूर वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असताना नेक्स्ट मॅच एक बिग फाईट मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला बदलापूरचा क्रिकेट, बदलापुरातील मोठी टीम तुम्हाला पाहायला मिळेल जर्मन जोबिली, आणि त्यांच्या विरोधात कल्याण डोंबिवलीचा क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल जय दुर्गामाता काटई. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पाहायला मिळेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 17ची गरज. चला टीम शेलू आपण वेळ जास्त घेत आहे. भावेश कुंभार आपणास विनंती, आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. 4 खेळाडू बाहेर असतील पंच, त्यामुळे एक खेळाडू तट्याड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण षटक क्रमांक 4 भरपूर वेळ झाला, त्यामुळे आता 20 मिनिटापेक्षा जास्त अवधी आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे एक खेळाडू आपण वर्तुळाच्या आतमध्ये घेतोय. तब्बल 26 मिनिट खर्च केलेत टीम शेळू संघाच्या माध्यमातून. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 17ची गरज. गोलंदाज सज्ज होतोय, षटक क्रमांक 5 आणि अंतिम घेऊन गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. जेपी पॅनल तिन्ही नामांकित पंच तुम्हाला बाहेर मिळतील. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल पंचाकडे पाहिलंय, लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक, 16 धाबांची गरज. सुदीपजी अंबावणे सर, तदनंतर आमचे पानसरे सर असतील, त्यांच्या साथीला शफिक सर असतील, तिन्ही पंचांचं आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून, जेपी पॅनलच्या माध्यमातून. इथे ऑन साइडला खेचला, पहिला बॉल फेस करतोय डावखुरे हाताचा बॅटर. विध्वंसक आणि विस्फोटक का जाणलं जातात हे त्याने पहिल्या बॉलवरती दाखवलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यामुळे आता तुम्ही देखील सूचित करतात पाहुणं जेवलाय काय, परंतु थोड्याच वेळात आता जेवण होणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची. 5 बॉलचा खेळ शिल्लक, या मॅच मध्ये 10 धाबाची गरज आहे. पहिला बॉल खराब फेकला, त्यावरती तुम्ही पाहता 1 धाव एक्स्ट्राची खर्च केली, त्यानंतर षटका ठोकलाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक, या मॅच मध्ये 10 धाबाची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतो राऊंड द विकेट. इथे देखील फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित, त्याला बीट करून बॉल मागे चाललाय. दरम्यान एक चिकी सिंगल एक बडी दुसरीचा प्रयत्न चालवलाय, परंतु इथे पूर्णपणे थांबवलाय. मी म्हणेन दुसरी दाब घेण्याचा प्रयत्न देखील चालवला होता, परंतु जितका घातक तुम्ही पाहताय मैदानावरती नवीन आलेला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल ऋतिक, तितकाच घातक आपण तेजसला देखील पाहिलं. त्याच्या बॅटपासून देखील एक षटकार आला आणि आता धावफलक तुम्ही पाहता येणारे 4 चेंडूचा खेळ शिल्लक, या मॅच मध्ये 9 धाबाची गरज. 75 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 84चं लक्ष होतं या मॅच मध्ये. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना ज्यावेळेस पहिल्या बॉलवरती मी म्हणेन 2 बॉल बीट होत असताना बाद झाला होता राज गोरे, असं वाटलं होतं संघ अडचणीत सापडलाय, परंतु मैदानावरती मी म्हणेन मिडल ऑर्डर मध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग केली आणि अखेर 4 बॉलचा खेळ शिल्लक, इथून 9 धाबांची गरज. गोलंदाज सज्ज होतो स्वप्नील. ऑन साइडला घेतला, संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये जग हसता है वही तो इतिहास रचता है, आणि इतिहास रचायला घेतलाय यावेळेस टीम चांदेरी संघानं. त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार. पाच फलंदाज बाद झाले, परंतु मैदानावरती तेजसचा बल्ला बोलतोय. त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 बॉलचा खेळ शिल्लक, 3 धाबांची गरज. गोलगिरकी घेतली होती, यावेळेस देखील ऑन साइडला घेतल्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु पंच आमच्याकडे वळतात. इशारा काय होतोय पाहावा लागेल. अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. 1+1, 2 धाबा इथे मिळाल्या. स्कोर आर लेबल. आणि जर इथून मात्र सलग 3 बॉल जर डॉट आले तर सुपर ओव्हर होईल या शंकात नाहीये, परंतु आता येणारे 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 1 धाब्याची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 6 चेंडू मध्ये इथे आपण पाहिलं खरं तर 17 धाब्याची गरज होती, आणि अशा परिस्थितीमध्ये संघ तुम्ही पाहता मैदानावरती श्री 11 जयशंकर चांदई काय बॅटिंग करतात.
एका बाजूला तेजस, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मैदानावरती ऋतिक चांगली बॅटिंग करतात. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. एका धाब्याची गरज आहे. पाहायचं इतकंच षटकार मारत असताना सामना फिनिश करेल का की ते सिंगल डबलला प्राधान्य देतील. श्री 11 जयशंकर चांदई, नरेंद्र गोमारे पुरस्कृत हा संघ जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला अभयजी खारीक यांच्या माध्यमातून हा बांधलेला संघ आनंदी 11 आई भवानी शेलू. इथे फटका चांगला आहे. दरम्यान एकदा बेक पडली. सामना जिंकलाय टीम श्री 11 जयशंकर चांदई संघाने. अभिनंदन टीम. तर हार्ड लक टीम आई भवानी शेलू. आनंदी 11 याप्रमाणे हा संघ जरूर खेळला. हरकत नाहीये. पुढील वाचायला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. चला टीम चेअरमन जोबेली आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आणि या मॅचचा मार्द मॅच ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला तब्बल 7 चेंडू मध्ये 30 धावांची खेळी करणारा अष्टपैलू कामगिरी तेजस ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सर मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ अशोक बुवा मिनमेरे आणि त्यांच्या साथीने उदयजी मराठे दोन्ही मान्यवर या. कारण 2 प्राइज आहेत. एका बाजूला आपण पाहतोय खरं तर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. तर दुसऱ्या बाजूला 70-70 स्पोर्ट्स शशिकांतजी लोंगले यांच्या माध्यमातून आपल्याला कॅप लाभलेत. त्यामुळे आपण ती कॅप देखील देऊ मॅन ऑफ द मॅचसाठी. तेजस आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय तेजसला. तेजस यावं आपण. आणि आता मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक समीरजी सोमणे सर. धन्यवाद.